प्रसारित करीत आहोत शैक्षणिक कार्यक्रम खुलं आकाश. आज आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास या मालिकेचा भाग 6. तज्ज्ञ संवादक भुजंगराव बोबडे, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. बालमित्रांनो नमस्कार. प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास या मालिकेतील 6व्या भागात आज आपण परत भेटत आहोत आपल्या बालसंवादक बालमित्रांसह. माझ्यासोबत आहे शिवानी वाणी आणि ऋषिकेश क्षीरसागर, आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत भाषा आणि इतिहास तज्ज्ञ भुजंगराव बोबडे सर. आणि गेल्या काही भागांप्रमाणेच या भागातही आपण त्यांच्याकडून ओडिसा आणि कन्नड या भाषांविषयी जाणून घेणार आहोत. शिवानी, तू केव्हाची मला खूप प्रश्न विचारतेस ग या भाषांबद्दल. आता सर आलेत, विचार बरं तुझा पहिला प्रश्न. सर, ओडिया भाषेची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? इतर प्राचीन भारतीय भाषांप्रमाणे ओरिसामध्ये साधारणतः 85% लोक जी भाषा बोलतात तिला ओडिया किंवा उडिया असाही ज्याचा शब्दप्रयोग केला जातो, अशी ही ओडिया भाषा. आणि ओरिसाच्या बाहेर साधारणतः 50 लाख लोक ही भाषा बोलतात. तर या ओरिसा भाषेतला पहिला शिलालेख हा साधारणतः 1000 वर्षाच्या पूर्वी प्राप्त झाला आणि हा उग्री लिपीमध्ये असलेला शिलालेख. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शिलालेख उरगंज इथं सापडला. इसवी सन 1051 हा लिखाण करण्यात आलेला होता. आता इतर भाषांप्रमाणे प्राचीन साहित्याच्या निर्मितीमध्ये ओडियाची सुरुवात ही साधारणतः 1500 ते 2000 वर्षापूर्वी झाली असं मानलं जातं. परंतु शिलालेखांच्या बाबतीत जर विचार केला तर साधारणतः 1000 वर्षाच्या पूर्वीचे शिलालेख या भाषेतले आपल्याला मिळालेले आहेत. यामध्ये बौद्ध तत्त्वज्ञांनी आपलं जे तत्त्वज्ञान सांगितलं तर ते तत्त्वज्ञान देखील या ओडिया भाषेमध्ये, मी ज्या चंद्रगिरी पर्वताचा किंवा चंद्रादित्यांचा उल्लेख केला त्याचबरोबर ओरिसामधले खंडगिरी आणि उदयगिरी भुवनेश्वरच्या जवळ असलेल्या 2 लेण्या, तर या ठिकाणी या भाषेची सुरुवात झाली असंही विद्वानांचं मत आहे. सर, उडिया भाषेची लिपी कोणती आणि तिचे उच्चारण यात काही फरक आहे का? खरं म्हणजे ओडियामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचं वर्गीकरण आपल्याला मिळतं, ज्याच्यामध्ये अनेक साऱ्या कवींनी वेगळ्या प्रकारची जी भाषा वापरली. याचे मुख्य 5 भाग ज्याला आपण म्हणू तर ती मैथिली आणि बिहारी भाषा याच्याशी ती संबंधित आहे. त्यामुळे तिला दक्षिणेकडली द्रविडी भाषा, पूर्वेकडच्या टेकड्यातील ऑस्ट्रिक भाषा, वायव्येकडची बंगाली भाषा आणि हिंदी भाषा असा वेगळा प्रभाव त्याच्यावरती पडलेला आहे. आणि मग वत्री, छत्तीसगडी, लरिया, संबळपुरी, मिदनापुरी असे त्याचे भाषाशास्त्रीयदृष्ट्या भेद केलेले आहेत. अशोकाच्या कोरीव शिलालेखांमध्ये ब्राह्मी लिपीपासून ओडिया लिपी निर्माण झाली असं म्हटलं जातं आणि तिचा निर्देश कलिंग लिपी असा पहिल्यांदा करण्यात आलेला आहे. कोरीव लेखांमध्ये सापडलेल्या ओडियाचे जे सर्वात जुने नमुने आहेत त्याच्यावरनं याच्या लिपीला आद्य बंगाली लिपी असंही म्हणलं जातं, कारण त्याच्यामधनं हिचा उगम झाला असं आपण सांगतो. आणि ओरिसाच्या जवळजवळ सर्वच भागांमध्ये ताडपत्रावरचे सुद्धा असंख्य हस्तलिखित ग्रंथ मिळतात. त्यातले बरेचसे ग्रंथ आज आपल्याला भुवनेश्वरचं जे स्टेट म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये, उत्कल विद्यापीठामध्ये, कलकत्ता विद्यापीठामध्ये, विश्वभारती विद्यापीठामध्ये बघायला मिळतं. आणि ताडपत्रांवरच्या पोथ्यांमध्ये ही जी लिपी वापरली तर त्या लिपीला दुसरं एक नाव दिलं गेलं, तिला कर्णी लिपी असे म्हणतात. आणि ही कर्णी लिपी मुद्रणकला सुरू झाल्यानंतर यातली बरीचशी अक्षरं नष्ट झाली. उच्चारांमध्ये जर आपण विचार केला तर ओडिया भाषेला स्वतःची अशी काही खास दोन्ही वैशिष्ट्ये आहेत, ज्याच्यामध्ये संस्कृतमध्ये आपण ज्या पद्धतीनं स हा शब्द वापरतो तर ओडिया भाषेमध्ये त्यात फक्त स हा राहिला, परंतु य आणि व हे 2 जे उच्चार आहेत तर संस्कृतमधून किंवा बंगालीमधून ओडिया जशी आली तर तसं त्याच्यामधनं य आणि व हे लुप्त झालेले आहेत. आणि ओडियामध्ये लचा उच्चार हे एका विशिष्ट पद्धतीने केला जातो, ल. आपण ल आणि ओ जर एकत्रित जोडला ल तर अशा पद्धतीनं त्याचा उच्चार होतो. आणि संस्कृतमध्ये ज्याचा आपण ऋ किंवा मराठीमध्ये ऋषी असा शब्द प्रयोग करतो तर तिथं तो ऋषीचा न राहता साधा र आणि त्याला उकार ऋ अशा पद्धतीनं त्याचा उच्चार होतो. म्हणजे ओडियाच्या लेखनात आणि उच्चारात फारच थोडा फरक आहे. आपल्याकडं आपण जो ऋ म्हणतो तर बरेचदा आपल्याला हे लक्षात येत नाही की हा रला उकार आहे का ऋषीचा ऋ आहे, परंतु तिथल्या लेखनामध्ये ऋषीचा ऋ हा शब्दच नाही आहे, त्यामुळे फक्त साधा र आणि त्याचा उकार ऋ असा राहतो. म्हणून ज्या भाषेमध्ये आणि लिपीमध्ये सर्वात कमी फरक आहे अशी भाषा म्हणजे ही ओडिया भाषा आहे. ओडिया भाषेतील साहित्याबद्दल काही सांगा ना सर. ओडिया भाषेत जे साहित्य निर्माण झालं या साहित्याचे आपण 3 कालखंड असं आपण म्हणू शकतो. पहिल्या भागामध्ये आपल्याला सगळी कोरीव लेख, शिलालेख, ताम्रपट ही बघायला मिळतात.
दुसऱ्या भागामध्ये आपल्याला भावगीतं आणि वीरगीतं बघायला मिळतात. आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला ओडिया भाषेची जी लोककथा, लोकगीतं, संस्कृती जी आहे त्यांचं लेखन आपल्याला बघायला मिळतं. आणि सुरुवात अगदी पहिल्या टप्प्यामध्ये शिलालेखांच्या बघायची असेल तर जसं आत्ताच नुकतं मी सांगितलं त्या पद्धतीनं भुवनेश्वर आणि त्याच्या परिसरातल्या ज्या लेण्या, गुंफा आहेत, तर ओरिसातल्या या लेण्या आणि गुंफांची माहिती या ओडियाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, साहित्याच्या टप्प्यामध्ये मिळते. त्याचबरोबर जवळच असलेल्या बौद्ध महाविहार, जो भुवनेश्वर शहरापासून साधारणतः 50 किलोमीटर अंतरावरती आहे, तर या ठिकाणी देखील बरंचसं साहित्य आजही त्यांनी जपून ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे भावगीतांपुरतं जर आपण बोलायचं असेल तर बौद्ध गाण ओ दोहा नावाचा त्यावेळेचा एक प्रकार जो होता, चर्या गीत असं त्याला म्हटलं जातं. साधारणतः 8व्या आणि 9व्या शतकामध्ये ही चर्या गीतं, जसं ज्याला आपण साधं भावगीत असं म्हणतो, त्याला ते चर्या गीत असं म्हणायचे. तर ओडियामध्ये या चर्या गीतांची सुरुवात झाली. प्रसिद्ध बंगाली विद्वान हरप्रसाद शास्त्री यांना ही गीतं नेपाळमध्ये साधारणतः या आत्ताच्या शतकाच्या सुरुवातीला सापडली. आणि असमिया, बंगाली आणि ओडिया या तिन्ही भाषातील साहित्याचा आरंभ बौद्ध गाण ओ दोहा पासून झाला, असा त्यांनी एक निष्कर्ष त्याचा काढला. याच्यामध्ये उच्च तत्वज्ञान आणि गूढमार्गी तत्वज्ञान, ज्याला आपण गूढ ज्ञान असं म्हणतो, काहीतरी फार वेगळं असं आहे की आपल्याला ते म्हणजे साध्या सहज भाषेमध्ये जे लक्षात येत नाही, असं गूढ ज्ञान या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तरी देखील भावगीतं जी आहेत तर ती उत्स्फूर्त आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी लिहिली. आणि मध्ययुगाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ओडिया भाषेमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये भावगीतांची निर्मिती झाली. तिसरा टप्पा याचा जर आपण विचार केला तर वीरगीतांमध्ये सुद्धा मौखिक परंपरेनं चालत आलेली, ज्याला आपण मुखोद्गत असं म्हणतो, मौखिक परंपरेनं चालत आलेली, त्याच्यानंतर धार्मिक आणि कर्मकांडांच्या परंपरेतनं चालत आलेली, आणि साराळादास आणि बलरामदास हे 2 महान तिथले कवी होते, तर त्यांच्या काव्यात आलेली अशा पद्धतीची ही साहित्य आपल्याला सांगता येतात. यानंतर फार मोठ्या प्रमाणात इतरही साहित्य निर्मिती त्याची झाली, याची माहिती आपण पुढं याच्यामध्ये बघत राहू. सर, ओरिसा राज्याच्या या भाषेबद्दल काही वेगळे आणि मजेदार असे काही सांगता येईल का? हो, नक्कीच सांगता येईल. खरं म्हणजे ओरिसामध्ये साध्या-सुध्या डोंगराळ भागामध्ये राहणारी जी लोक होते, तर त्यांची जी भाषा होती, तर त्यांची गीतं आणि साहित्य जी निर्मिती झाली, तर ही अशा पद्धतीची गीतं किंवा अशा पद्धतीचं साहित्य आहे की ज्याचा अर्थ सामान्य माणसाला सहजरीतीनं लावता येणार नाही. तसा आपण पूर्वीच्या याच्यातही सांगितलं की एखादं वाक्य किंवा एखादं शब्द आपण बोलतो, जर आपण असं म्हणत असू तर ज्या पद्धतीनं कूटलिपी किंवा सांकेतिक लिपीमध्ये शब्दाला 1 वापरलेला आहे, ब शब्दासाठी 4 वापरलेला आहे, तर त्या पद्धतीनं त्यांनी जर एखादं गीत किंवा एखादं वाक्य लिहिलं असेल, म्हणजे जंगलात राहणारे साधे सरळ लोक ज्यांनी बोललेली ही भाषा, तर त्यांच्याबद्दलचं लिहिलेलं एखादं वाक्य असेल तर आपल्याला त्याचा सामान्य माणसाला अर्थ लावता येणार नाही. असं साहित्याची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात ओडियामध्ये झालेली आपल्याला दिसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओडिया साहित्याच्या इतिहासामध्ये किंवा एकूण त्याच्या भाषेच्या इतिहासामध्ये इसवी सन 1500 पासून ते 1000 पर्यंत 500 वर्षाचा हा कालखंड अज्ञात कालखंड असा म्हटला जातो. परंतु त्या काळामध्ये सुद्धा ताडपत्रांवरती ज्या ग्रंथांचं लेखन झालं आणि त्या भाषेतनं जे साहित्य निर्माण झालं ते आत्ता सापडण्याची सुरुवात झाली. आणि याचा जो पहिला टप्पा होता महाकाव्य आणि पुराणांचा, तर तो साधारणतः 15व्या शतकात सुरू झाला आणि 17व्या शतकाच्या अखेरीसपर्यंत तो संपला. आणि याच्या पुढचा जो टप्पा होता तो काव्याचा कालखंड असं म्हणून ओळखला जातो. खूप छान सांगितले सर. सर, आधुनिक काळातील ओडिया भाषेत काही प्रसिद्ध साहित्य निर्माण झाले आहे का? मध्ययुगीन कालखंडामध्ये विशेषतः भावगीतं, लोकगीतं आणि तात्विक स्वरूपाची ग्रंथ निर्मिती झाली. तसं आधुनिक टप्पा ज्याला आपण म्हणू, साधारणतः इसवी सन 1700 ते 1800 पासून अलंकारिक काव्याचा कालखंड सुरू झाला. आणि या कालखंडामध्ये उपेंद्र भंज, अभिमन्यू सामंत सिहार, दिनकृष्णदास इत्यादी लेखकांनी वेगळी ग्रंथांची रचना केली. त्यातल्या काही जणांनी छंद, अलंकार अशी रचना केली, काही जणांनी कोश रचना केली. आपल्याकडं जसं आपण कोश असं म्हणतो तसं त्यांच्याकडं म्हणजे ओडिया भाषेमध्ये चौतीसा, कोयली, पदी, बोली, लीला असं त्याला शब्दप्रयोग केले जातात. यासारखे काव्यप्रकार आहेत. जसं आपल्याकडं पोवाडा, भारूड, लावणी असं आपण त्याला म्हणतो, तर त्या पद्धतीनं त्यांनी चौतीसा, कोयली, पदी, बोली, लीला या काव्यप्रकारात ही रचना केली. याच्यातले काही प्रकार आधीपासून अस्तित्वात होते, परंतु ओरिसामध्ये याच्यावरती फार मोठा भर देण्यात आला. आणि याच्यानंतरचा टप्पा म्हणजे 1800 ते 1900 हा जो कालखंड होता, तर या काळामध्ये जुन्या आणि नव्या काव्यप्रवाहांची सरमिसळ झाली. आणि हा संक्रमण जुन्या पठडीतल्या कवींनी फार दीर्घकाव्य लिहिण्याचा प्रयत्न करून केला.
खरं म्हणजे याचा उद्देश आम जनतेच्या मनातली सुप्त सर्जनशील जी शक्ती होती तर ती शक्ती जागृत करण्याचा होता. आणि 20व्या शतकाच्या कालखंडामध्ये या 19व्या शतकातील जी साहित्य निर्मिती झाली त्याच्या भक्कम पायावरतीच हे साहित्य आधारलेलं होतं. आणि ओडिसाचं जे आजचं साहित्य आहे, आधुनिक कालखंडातलं जे साहित्य आहे ते जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये प्रादेशिकता आणि राष्ट्रीयतेची बंधनं आणि सीमा त्यांनी ओलांडलेल्या आहेत. आपण नेहमी गीत म्हणत असताना मराठीतली गीतं म्हणतो किंवा इतर गीतं म्हणतो, परंतु गीतांमधनं किंवा साहित्यामधनं माणसांच्या मनातल्या ज्या एकमेकाच्या ज्या सीमा आहेत, मग त्या प्रदेशाच्या असतील किंवा राष्ट्राच्या संदर्भातल्या असतील किंवा एकूणच, तर माणसाच्या मनातल्या सगळ्या सीमांना ओलांडून जे न देखे रवी ते देखे कवी असं शब्दप्रयोग केला. तर आपण हिंदीमध्ये सुद्धा गीत म्हणताना असं म्हणतो की पंछी नदियाँ पवन के झोके कोई सरहद नाई ने रोके सोचो तुमने और मैंने क्या पाया इंसान होके. म्हणजे पक्ष्यांना, नद्यांना आणि हवेला कुठलंच सीमा नसतात, त्याला कोणी अडवत नाही. पण माणूस म्हणून आपण काय प्राप्त केलं तर आपल्याला या सगळ्या सीमा निर्माण झाल्या. तर आत्ताचं ओडिसा साहित्य जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं या सगळ्या सीमा ओलांडून एक माणूस म्हणून माणसाला बघण्याची दृष्टी देणारं हे साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. खूप छान सर, आम्हाला नवीन माहिती ऐकायला मिळाली. सर, जशी मराठी ही महाराष्ट्राची भाषा तशीच कन्नड म्हणजे कर्नाटकाची भाषा ना? हो, खरं आहे अगदी. जसं महाराष्ट्रात आपण मराठी बोलतो किंवा महाराष्ट्राची भाषा म्हणजे आपण मराठी म्हणतो, तसं कन्नड ही कर्नाटकाची भाषा आहे. आणि केवळ कर्नाटकात नाही तर तेलुगू आणि त्याच्यानंतर कोकण आणि आमच्याकडं मराठवाड्याच्या भागामध्ये जी लोक भाषा बोलतात, विशेष करून वाणी आणि लिंगायत समाज जी भाषा बोलतो तर तिला कन्नड भाषा असं म्हटलं जातात. साधारणतः 1961ला जेव्हा याची जनगणना केली गेली त्यावेळेला 1,74,00,000 लोक साधारणतः ही भाषा बोलायचे. आणि आता केवळ कर्नाटकातच नाही, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, तर या अनेक राज्यांमध्ये या भाषिकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण प्रामुख्यानं याचा जर विचार केला तर कन्नड या शब्दाचा जर विचार केला, करी म्हणजे काळा आणि नाडू म्हणजे प्रदेश, म्हणजे लक्षात आलं की साधारणतः ज्यांचा वर्ण काळा आहे अशा लोकांचा प्रदेश म्हणजे कर्नाटक आणि त्यांची भाषा म्हणजे कन्नड भाषा. तर याच्यामध्ये मोठ्या गमती आपल्याला मिळतात. मराठीने केला कानडी भ्रतार असा जर शब्द वापरला तर म्हणजे मराठी पत्नी असेल आणि कन्नड जर नवरा असेल तर दोघांना एकमेकाच्या भाषेमध्ये खूप गोंधळ होईल असं त्याच्यामध्ये त्या कवीला सांगायचं आहे. तर महाराष्ट्राच्या सीमावर्ती प्रदेशात राहणारी मंडळी, मराठवाड्याच्या सीमावर्ती प्रदेशात राहणारी मंडळी आणि कर्नाटक त्याच्याच बाजूला आंध्र आणि त्या परिसरामध्ये ही कन्नड भाषा फार मोठ्या प्रमाणात बोलली जाते. सर, कन्नड भाषेच्या बोलीभाषा ही आहेत का आणि तिची लिपी नेमकी कोणती? नक्की. कर्नाटकाच्या किंवा विशेषतः कन्नडच्या ज्या बोलीभाषा आहेत, आपण मराठीच्या अनेक बोलीभाषांची माहिती आपल्या या मालिकेमध्ये घेतलेली आहे. तर ज्या पद्धतीनं मराठीमध्ये अनेक बोलीभाषा आहेत त्या पद्धतीनं कन्नडमध्ये अनेक बोलीभाषा आहेत. त्याच्यामध्ये अडविंची, बडगा, विजापुरी, गोलारी कन्नड, हरण शिकारी, होलिया, कारंदी, कुरुंब, उरळी, आटविका, चट्टी भाषा कन्नड, हालियान, कडू भाषा, कट्टुनायकन, कोनावर, कुरू कन्नडम, लिंगायती, मदारी कन्नड, मंगलोरी, मैसूर, पल्लवकल्ली, कोराचा, कोराम कन्नड, नागरी कन्नड अशा अनेक तिच्या उपभाषा आहेत. आणि साधारणतः इसवी सन 450 पासून याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. कन्नड भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. कन्नडमध्ये जी साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली त्यामुळे कन्नड भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला दिसून येतो. सर, कन्नड भाषेतील ग्रंथ नेमके कोणते आणि त्यांची लेखनाची सुरुवात कधी झाली बरं? या कन्नड भाषेच्या प्राचीनतेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर एकूणच दक्षिण भारताच्या या साहित्य परंपरेमध्ये कन्नड साहित्याचा क्रम हा तमिळ भाषेच्या नंतर लागतो. आणि साधारणतः 1,500 वर्षाची याची जी दीर्घ परंपरा आहे तर याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे हलमिडी शासन नावाचा एक शिलालेख मिळाला जो इसवी सन 450 लिहिलेला, म्हणजे साधारणतः आजपासून 1600 वर्षाच्या पूर्वी लिहिलेला हा लेख, ज्याला हलमिडी शासन या नावानं ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर पुन्हा इसवी सन 700 म्हणजे आपण ऐहोळ, बदामी, पटदक्कल ही नावं ऐकली असतील. तर बदामी ही बदामी चालुक्यांची राजधानी, तर इथला इसवी सन 700 लिहिलेला शिलालेख हा याच्या प्राचीनतेचा दुसरा मोठा पुरावा आहे. एकूण लिखित साहित्याचा जर पुरावा जर आपण विचार केला तर ज्यामध्ये विमळोदय, नागार्जुन, जयबंधू, दुर्विणत या गद्य लेखकांचं आणि त्याच्यानंतर परमश्री विजय, कवीश्वर, पंडित, चंद्र, लोकपाल इत्यादी कवींचं साहित्य हे प्राचीन साहित्य म्हणून ओळखलं जातं. याची विभागणी जी आहे कन्नड साहित्याची
ही वेगळ्या पद्धतीनं केली आहे. प्राचीनतेच्या दृष्टिकोनातनं किंवा त्याच्या कालखंडाच्या दृष्टिकोनातनं याची विभागणी वेगळ्या याच्यात केली. एक मूळ कन्नड, त्याला मूळ गन्नड असाही शब्द उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर जुनी कन्नड, हळ कन्नड, म्हणजे आपण जर महाराष्ट्राच्या सीमावर्ती प्रदेशातले शिलालेख, सोलापूर, लातूर, नांदेड या परिसरातले शिलालेख, त्या भागामध्ये कर्नाटकाच्या भागात बिदर जिल्हा, बसव कल्याण या भागाचा विचार केला तर हळ कन्नड भाषेतले. आणि त्याच्यानंतर मध्य कन्नड, त्याला नडू कन्नड असं म्हणतात. नडू म्हणजे मध्य. आणि त्यानंतर नवी कन्नड म्हणजे होस कन्नड असा उल्लेख केला जातो. आपण मराठीमध्ये ज्या पद्धतीनं मोजणी करतो 1, 2, 3, 4, तसं तिकडं 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10 10 वगैरे अशा पद्धतीनं त्याचे उल्लेख केले जातात. म्हणजे कन्नड साहित्याच्या दृष्टिकोनातनं किंवा कन्नड भाषेच्या दृष्टिकोनातनं त्याचे 4 विभाग केले आहेत. आणि त्याला पुन्हा एक वेगळं नाव त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये महान कवी पंप याच्या नावामुळं किंवा त्याच्या साहित्य निर्मितीमुळं पंपपूर्व काळ आणि त्याच्यानंतर बसवेश्वर हे महान व्यक्ती होऊन गेले. भारतामध्ये ज्यांना 4 महात्मे असं म्हटलं आहे, पहिले महात्मा बुद्ध, त्यानंतर महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले आणि महात्मा गांधी. तर महात्मा बसवेश्वरांचा काळ हा दुसरा भाषेचा साहित्याच्या निर्मितीचा काळ मानलेला आहे. आणि तिसरा कुमार व्यास काळ, आधी आधुनिक काळ, अशी 4 काळामध्ये या साहित्याची विभागणी केलेली आहे. सर, कन्नड साहित्याच्या निर्मितीचा महत्त्वाचा काळ कोणता म्हणता येईल मग? खरं म्हणजे पंपपूर्व काळ हा जो होता, तर या काळापासून ते पंप कवीपर्यंतची जी साहित्य निर्मिती होत होती ती अगदी थोडी थोडी साहित्य निर्मिती वेगळ्या कालखंडात होत गेली. परंतु साधारणतः इसवी सनाचं 10वं शतक हे कर्नाटक साहित्यामधलं सुवर्णयुग असं आपल्याला म्हणता येईल. कारण या शतकामध्ये पंप, रण्ण यासारखे असामान्य प्रतिभेचे कवी होऊन गेले. याच्यामध्ये आदिपंप इसवी सन 940 झालेला हा एक आद्य महाकवी समजला जातो. आणि आदिपुराण आणि विक्रमार्जुन विजयम ही 2 महाकाव्य त्यांनी लिहिली. त्याच्यानंतर याच कालखंडामध्ये म्हणजे उत्तरकालीन कन्नड काव्यामध्ये पोन्न नावाचा एक कवी झाला. यांनी इसवी सन 950 शांतिपुराण हे लिहिलं. आणि त्याच्यानंतर भुवनेक राम अभ्युदय नावाचा एक दुसरा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि एकूण जीनस्तुती, खरं म्हणजे ह्या कवींवरती किंवा तत्कालीन साहित्यावरती जैन धर्माचा फार मोठा प्रभाव होता. आणि त्यांनी जीनाक्षरमाला नावाची एक जीनस्तुतीची रचना केली, ज्याच्यामध्ये त्यांनी हे जे साहित्य निर्माण केलं तर त्यामध्ये त्यांनी शांतिपुराण नावाचं एक महाकाव्य निर्मिती केली होती. एकूणच पंप, रण्ण या कवींनी जे साहित्य रचलं त्यात 5 महाकाव्य होती. आणि त्याच्यामध्ये साहस भीमविजय आणि अजित पुराण ही 2च काव्य आता आपल्याला पूर्ण स्वरूपामध्ये मिळतात. पहिलं लौकिक काव्य आहे आणि दुसरं हे आगमिक काव्य आहे. तर अशा पद्धतीनं या 2 महाकवींच्या नंतर चामुंडराय, ज्यांचा जन्म इसवी सन 975 झाला होता, पहिला नागवर्मन इसवी सन 990, दुर्गसिंह इसवी सन 1030 आणि नागचंद्र, ज्यांना अभिनव पंप असंही त्यांचा उल्लेख केला जायचा. आणि त्यानंतर नयसेन आणि ब्रह्मशिव. म्हणजे साधारणतः इसवी सनाचं 10वं शतक हे सुवर्णयुग होतं. परंतु 10व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंतच्या कालखंडात फार मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती कन्नडमध्ये झालेली दिसून येते. खूप छान सांगितले सर. या व्यतिरिक्तही कन्नड भाषेबद्दल अजून काही महत्त्वाचं सांगाल का सर? ती थोडीशी बोलूनही दाखवा ना. कन्नड भाषेमध्ये आपण त्याच्या सुवर्णयुगाची केवळ माहिती घेतली, परंतु या पुढचा जो टप्पा या कन्नड भाषेतल्या साहित्याच्या निर्मितीचा होता तर त्यामध्ये वचनकार कवी, शिवशरण असं त्यांना म्हणलं जायचं, वीरशैव संप्रदाय हा जो निर्माण झाला, लिंगायत पंथ जो निर्माण झाला, तर त्याच्यामध्ये या वचनकार कवींचा उदय झालेला होता. आणि पुढं अलमप्रभू हे त्यांचे फार मोठे वचनकार समजले गेले. इसवी सन 1150 या अलमप्रभूंचा जन्म झालेला होता. त्यांनी वीरशैव संप्रदायाच्या याच्यावरती फार लेखन केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ज्ञानसिद्ध आणि एकूणच या संप्रदायातले जे काही व्यक्तिमत्व आहेत त्याची प्रतिबिंब त्यांनी निर्मिती केलेली आहे. यांच्या साहित्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या वचनकार कवींच्या याच्यामध्ये नम्रता फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं आपण रामदासांच्या साहित्याबद्दल म्हणतो. तर वचनकार कवींचंही हे फार मोठं गुणवैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्यांच्या साहित्यात ठायी ठायी नम्रता आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यानंतर फार मोठा साहित्यातला कालखंड म्हणजे बसवेश्वरांचा काळ. इसवी सन 1131 ते इसवी सन 1167 हा बसवेश्वरांचा काळ होता. बसवेश्वरांची जी भाषा आहे तर त्याच्यामध्ये भक्ती साहित्य मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संतांच्या साहित्यामध्ये भक्ती हा मोठा गुणविशेष दिसतो, तर तसं बसवेश्वरांच्या एकूणच भाषाशैलीमध्ये भक्ती हा गुण मोठ्या प्रमाणात दिसतो. आणि बसवेश्वरांची जी मुद्रिका आहे ती कुडल संगमदेव या नावानं ओळखली जाते. जसं आपण आपल्याकडं मराठीमध्येच विचार करत असताना
संत मुक्ताबाई, संत जनाबाई, बहिणाबाई असं यांचा विचार करतो, त्या पद्धतीनं कन्नडमध्ये सुद्धा अक्क महादेवींना फार मोठं स्थान दिलेलं आहे. इसवी सन 1160 ज्यांचा जन्म झाला आणि त्यांनी अनेक वचनं लिहिली. योगयांग विधी नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे, त्यानंतर काव्य ग्रंथ आहेत, मुक्तायक, महादेवीयम, अशा पद्धतीनं त्यांनी ग्रंथ लिहिलेली आहेत. आपल्याकडं कुडल संगम म्हणजे आपण सोलापूरवरनं ज्यावेळेला विजापूरकडे जातो त्यावेळेला वाटेमध्ये डाव्या बाजूला कुडल संगम नावाचं एक ठिकाण येतं, ज्या ठिकाणी अक्क महादेवींचं समाधीस्थळ आहे आणि त्यांनी ज्या काही साहित्याची निर्मिती केली ती आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणात दिसून येते. कन्नड भाषा बोलली कशी जायची असाही एक प्रश्न तुम्ही विचारला, तर कन्नडमध्ये साधा पहिला प्रश्न जर आपण बोलला, मी तुम्हाला मोजणी सांगितली कशी मोजायची, पण कन्नडमध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर तू जेवला का, तर असा प्रश्न विचारायचा, तर आपण असं म्हणायचं उळला माटिदी, हां कन्नड येतं का, हां कन्नडा बर्तावा, काय चाललंय, कुठं चालला तू, म्हणा నేను ఇక్కడ ఉన్నారా, म्हणजे काय अण्णा तू कुठं आहे, अशा पद्धतीनं कन्नडमध्ये बोललं जातं. गीतांचा जर आपण विचार केला तर खरं म्हणजे भारतीय भाषांच्या गीतांचं एकत्रित आणि असं सुंदर अशोक पत्की या संगीतकारांनी फार सुंदर त्याचं वर्णन केलं. म्हणजे सगळी गीतं एकत्रित केलीत. कन्नडमधलं एक गीत आपण त्याच्यामध्ये नेहमी ऐकलं असेल, निंद दणिगे निंद दनिया निम्म वंदे निम्म वदनिया ना सुरमुंदे सुरमू संगम मणिमर मुरंगा हेडू. याचा अर्थ काय होतो, माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा मिले सूर मेरा तुम्हारा. तर कन्नडमधली ही गीतं, कन्नडमधलं बोलणं हे सोपं आहे. ज्यांना संस्कृत भाषेचा गंध आहे किंवा संस्कृत थोडी बहुती येते आणि कन्नड विशेषतः मराठवाडी प्रदेशातली मराठी ज्यांना येते तर त्यांना कन्नड येणं हे फार अवघड नाही आहे. आणि भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातनं आत्ता अगदी आधुनिक कालखंडाचा जर विचार केला तर एच.एस. बिलगिरी, के. शंकर भट आणि प्रगो कुलकर्णी, तर खरं म्हणजे प्रगो कुलकर्णी आपल्याला मराठी नाव वाटतं परंतु ते मूळ कर्नाटकाचे, तर यांनी फार मोठं काम केलं. यांनी कन्नडमध्ये विश्वकोश आणि मुलांकरिता ज्ञानकोशाची निर्मिती केली. कन्नड शब्दसंपदेचा एक फार मोठा बृहद्कोशही तयार होतोय, ज्याचे 2 खंड आतापर्यंत झालेले आहेत. सर, आज खरोखर आम्हाला खूप मोलाची अशी माहिती ओडिसा आणि कन्नड भाषेविषयी आपण करून दिलीत. प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास जाणून घेताना आमची ही उत्कंठा ही वाढत चालली आहे की 7व्या भागामध्ये नेमक्या कोणत्या भाषांविषयी आपण आम्हाला ओळख करून देणार आहात. परंतु आजच्या भागात बालमित्रांनो, मी शिवानी आणि ऋषिकेश आणि बोबडे सर आपला निरोप घेत आहोत. नमस्कार. आपण ऐकत होतात प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास या मालिकेचा भाग 6. लेखनासह सहभाग भुजंगराव बोबडे, बाल संवादक शिवानी वाणी, ऋषिकेश क्षीरसागर, निवेदन वैदेही नाखरे, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.